ए धन्या हे काय रे? सत्या गुंड्या, अरे हे कसं झालं? त्या बेवड्याने जर केलं नसेल ना? हा सत्या बरोबर बोलतोय। अहो भाई, मागच्या वेळी तर 2 बेवडे आले होते, ते इथं दारू पित होते, आम्ही त्यांना हाकलून दिलं म्हणून त्यांनी डूब धरला असेल। गुरुजी 100% ते बेवडे असतील। दादा, काल रात्री आम्ही चेक करायला आलेलो ना, तेव्हा सगळं बरोबर होतं। आम्ही गेल्यानंतरच केलं असेल त्यांनी हे सगळं। हा आई बघितली का गंमत? अश्विनी, हे दाखवायला आणलेस तू मला इथे? हो, ही गंमत आहे। कुणी केलं हे? मी। तोंड वर करून सांगतेस अश्विनी मी केलं म्हणून? का केलंस तू हे? का म्हणजे काय? अश्विनी, निवीला त्रास द्यायचाय आपल्याला ते ठीक आहे, तू माझ्या यशला त्रास देतेस, कळतंय का तुला? आई, अहो धन्याला त्रास झाला की निवीला होणारच आहे। अगं पण यशला सुद्धा होतोय ना, त्याचं काय? मला मान्य आहे त्याला थोडा त्रास होतोय, अहो पण आई त्याचंच भलं होणार आहे, असं काय करताय तुम्ही? तुम्हाला मारे काळजी हो तुमचा मुलगा म्हणून, पण तो तुमचा मुलगा तुमचा राहिलाय का? तुम्हीच म्हणता ना निवीचा बैल झालाय म्हणून, मग हे सगळं असं झालं ना मग त्याला समजेल। हे दोघे बहीण भाऊ मिळून त्याला कसं बुडवतायत ते। वीर जरा धन्या, ते बेवडे कोण आहेत माहितीये का? कुठे राहतात? भाई, हा रस्ता आहे ना, याच्या पलीकडे एक चाळ आहे, तिथंच राहतात ते। त्या कोपऱ्यावरच्या चाळीत का? हा तिकडचीच। नाव माहितीये का त्यांचं? गणेश आणि काय दुसऱ्याचं नाव काय? आरण्या 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 आरण्या। त्यांना काळजी नको करू, तुझा भाई अजून जिवंत आहे, आता सोडत नाही मी त्या बेवड्यांना। हे मुन्ना, गाडी काढे। सत्या गुंड्या, अजून कुठे स्क्रॅचेस मारलेत का बघ। हा काका, तुम्ही असीमला घेऊन घरी जाता का प्लीज? असीम, चल पर। चला 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 चला, ते असीम वरती चला। गुरुजी, अहो इथं पण स्क्रॅच आहे। त्या बेवड्यांच्या तर धन्या, निवी किती मेहनतीने दुरुस्त केली ही मी गाडी। अगं माझं स्वप्न झालं होतं का ही गाडी दुरुस्त करणं म्हणजे? जर ते हे बेवड्याने केलं असेल ना, मी त्यांना सोडणार नाही निवी। एवढा निराश नको होस, आपण बघूया काय करायचं गाडीचं। एवढं वाईट वाटून नको घेऊस रे प्लीज। दादा, आपली सगळी मेहनत वाया गेली। गुरुजी, पण असं का केलं त्यांनी? सत्या, गुंड्या, हे बघा, तुम्ही दोघेही एवढे निराश होऊ नका रे। आपण बघूया ना गाडीचं काय करता येईल, बघूया आपण। निवी, तू जा वर जा, मी बघतो। पण धन्या, तू जा जा। निवेदिता इकडे ना। काय हो वहिनी? घरी सगळं ठीक आहे ना? हो, का? घरी कोणाला बरं नाहीये का? नाही। का असं का विचारताय तुम्ही? अगं काल आमचे हे लेट आले, तेव्हा अश्विनी वहिनींना घाईघाईत घरात जाताना पाहिलं। मला वाटलं एवढ्या रात्री कोणाला बरं नाहीये की काय, म्हणून विचारलं। निवेदिता, हा, कोणाला बरं नाहीये का? नाही, बरं आहे सगळ्यांना।
असं काही नाहीये वहिनी. मग अश्विनी वहिनी एवढ्या रात्री बाहेर काय करत होत्या? ती काय माहित, कसला तरी आवाज आला असेल. तो आवाज काय आहे बघायला आली असेल बाहेर. काही नाही ना, ठीक आहे ना. अगं रात्री असं अचानक काही झालं तर भीती वाटते ना, म्हणून विचारलं. हो, नाही तुमचं बरोबर आहे. सगळे ठीक आहेत. मी येऊ? बरं बरं, ठीक आहे. म्हणजे वहिनीने काल रात्री हे सगळं तिने केलंय? पण का? आणि सत्या तर म्हणत होता की त्या दारुड्यांनी काहीतरी गडबड आहे. गुड मॉर्निंग. आज संडे म्हणून सगळे एवढे फ्रेश आहात का? शाळेला सुट्टी आहे म्हणून आनंदात आहात ना? खरं सांगा. चला गणिताची पुस्तकं काढा सगळ्यांनी. निवी काकी, मी पण बसू का ट्युशनला? ये बस ना. मग पाढे कोणी कोणी पाठ केलेत? हे बघा, पाढे पाठ केले असतील ना की गणित सोडवायला सोपी जातात. त्यामुळे आपण सगळ्यांनी पाढे पाठ करायचे. प्रॉमिस? ओके. आता सांगा मला 17 into 4 किती होतात? 68. व्हेरी गुड असीम. पुढचा गुणाकार तू दाखवतोस का? हो. हे आहे 19 into 11. वहिनीचा माझ्यावर राग आहे, असीमवर राग आहे, पण आता धन्याच्या मागे का लागलीये? 1 1 जा 1. राशी, तू कोणाला विचारून बसलीस इथे? हा, कोणाला विचारून? उठ उठ, सांगितलं उठ ना. उठ. अभ्यासच करायला बसली होती इथे. वेदिता, माझ्या मुलीच्या आणि माझ्यामध्ये अजिबात बोलायचं नाही. या एकदम गप्प. तुला ना असं ऐकणार नाहीस तू. अगं काय करतेस काय अश्विनी वहिनी? ती अभ्यासच करायला बसली होती ना इथे. तुला सांगितलं ना माझ्या मुलीच्या आणि माझ्यामध्ये यायचं नाही म्हणून. अगं पण तिचं चुकलंय काय? आणि तू असं मारतीयस तिला. इथे बाकीची मुलं पण आहेत, ती मुलं पण बघतायत ना ग, ती घाबरतील. ही मुलं एवढी घाबरत असतील ना तर त्यांना घरी पाठवायचं, कळलं ना? मी कसं वागायचं मला अजिबात शिकवायचं नाही. एवढा पुळका असेल ना तर त्यांना घरी जाऊन शिकवायचं. नाहीतर ट्युशन बंद करायच्या. नाहीतर मी बंद करेन, कळलं ना? तुला तर मी बरोबर बघते. चल लवकर, चल. फिटली हाऊस, फिटली. घ्या ट्युशन्स घ्या.
ड्रेस हाच आहे बघ. हेच आहे ना? हो. अच्छा. निवेदिता मॅडम, ते आम्ही ट्युशनच्या ऍडमिशन साठी आलोय. येऊ का? या ना, या आत. हे जर का त्या बेवड्यानेच केलं असेल ना तर मी सोडणार नाही त्यांना. ते काय पण मनमानी करतील आणि आपण चालवून घेऊ असं वाटलं त्यांना. दादा तू शांत हो ना. तू टेन्शन नको घेऊ. हा, आणि हे कोणी केलंय ते शोधून काढतो असं बोललेत ना रावल्या बाई. गुरुजी तुम्ही शांत व्हा, टेन्शन घेऊ नका. महागात पडणार आहे त्यांना पंगा. दादा तोपर्यंत आपण बाकीची कामं करूया ना. चला ते आपण गाडीचं करून घेऊ. धन्या, काय झालं? त्यांनीच केलंय ना? नाही नाही, त्यांनी नाही रे. अरे ती माणसं तर 2 दिवसांपूर्वी शिर्डीला गेली. काय? अरे पण असं कसं शक्य आहे? अरे काय माहिती, मग कोणी केलं असेल हे? माहित नाही रे. तू त्यांचा फोन नंबर वगैरे काय घेतलाय का? हा, मी फोन नंबर घेतलाय आणि त्यांना कॉल पण केलेला, पण मला असं कळलं की ते आलेच नाहीये तिकडे. हे घे, आलेच मी. सॉरी सॉरी सॉरी. नाही, बसा ना, बसा. होईल ना ऍडमिशन? तुम्हाला या ट्युशन बद्दल कसं कळलं? अहो, आमच्या इथला मुलगा आहे ना ऋग्वेद, तो बघा तिथे बसलाय. तो तुमच्या क्लासला येतो ना, त्याच्या आईने सांगितलं सगळं. म्हणजे तो सतत सांगत असतो की आमच्या टीचर खूप छान शिकवतात आणि त्यांनी शिकवलं की सगळ्या गोष्टी सोप्या होऊन जातात. मग पाठवू का? हो काकी, पाठवा ना, आहे आमच्याकडे जागा. हे बघा, मी तुम्हाला आत्ता नाही सांगू शकत. उद्या कळवलं तर चालेल का? मॅडम बघा ना, आमच्या मुलांना तुमच्याकडेच शिकवायला पाठवायचे. बरोबर आहे तुमचं, पण मला थोडा वेळ द्या ना. मी स्वतःहून फोन करते तुम्हाला. हां, हो चालेल. काय रे, काय झालं? ताई, राशीला किती वाईट वाटलं असेल ना. तिची आई तिला ओरडली, ते पण सगळ्यांसमोर. वाईट तर वाटलं असेल तिला. अश्विनी बहिणी असं का वागते कोणाच ठाऊक. ह्या सगळ्यांचा मुलांवरही परिणाम होत असतो. ताई, पण ते काकू आले होते बघ, तू त्यांना असं का म्हणालीस? उद्या या, क्लास तर सुरू आहे ना. कारण मला ह्याबद्दल विचार करायला थोडा वेळ हवाय असीम. ताई, अजून मुलं हवे आहेत ना क्लाससाठी, नाहीतर कसं होणार सांग बरं तू. ते बघते मी. बरं तू जा, त्या बोर्डवरती गणित सोडव. अर्धवट सोडून आलायस तू. जा पटकन. आलास? हातपाय तोंड धुवून घे, मी तुला जेवायला वाटते. काय झालंय धन्या? निवी, त्या गाडीवरचे स्क्रॅचेस ते बेवड्याने काढले नव्हते. म्हणजे मग कोणी? रावल्या भाईच्या माणसांनी सगळी माहिती काढली. ती माणसं इथे नाहीच आहे, कुठेतरी बाहेर गावी आहेत. हे बघ धन्या, जे झालं ते झालं. ते स्क्रॅचेस पडलेत आता त्याला नीट कसं करायचं ना, आपण त्याचा विचार करूया. तेच, आणि हे सगळं आता पुन्हा करायला लागणार आहे आणि त्यासाठी पैसे लागतील. कुठून आणणार आपण पैसे? होईल काहीतरी धन्या. होईल नाही निवी, मी करणार. काहीही झालं तरी मी गाडी दुरुस्त करणार म्हणजे करणार. आणि जोपर्यंत गाडी दुरुस्त होत नाही तोपर्यंत मी खाली जाऊन राखण करणार. करशील, नक्की करशील. निवी, हे ज्यानं कोणी केलंय ना, तो एकदा माझ्या समोर येऊ दे, त्याला सोडणार नाही मी. आता आपण याचा विचार नाही करायचा असं ठरवलंय ना. सोड हे सगळं. आणि धन्या, होईल काहीतरी. हे बघ, तुझा हातपाय तोंड धुवून मी तुला जेवायला वाढते. जा, चल जा.
त्या लोकांनी नाही केलं म्हणजे अश्विनी वहिनीनं. राशी गप्पा बस ग. काय रडगाणं सुरू आहे सारखं? जरा गप्पा बस. अगं बाई गप्पा बस ना. काय रडतेय सारखी? बाहेर जे काही वागले ना मी अगदी बरोबर होतं. आई आहे तुझी मी, मला कळतं बरोबर. आणि खबरदार त्या भिकारड्या मुलांसोबत बसलीस तर तुला तर रस्त्यावरच्या मुलांसारखं व्हायचंय का? मग सांग ना, व्हायचंय का? नाही ना, कळतंय ना एवढं. मग खबरदार पुन्हा जाशील त्यांच्या बरोबर, जाशील नाही. राशी, अभ्यास करतेस? थोडा वेळ बाहेर जाऊन अभ्यास करशील? ए तू काय सांगतेस तिला? कारण मला तुझ्याशी जे बोलायचंय ना ते तिच्यासमोर बोलता येणार नाही. तिच्या मनावर परिणाम होईल. तरी तिला इथेच थांबू दे. जा जा. काय झालंय? तू सरकारी अधिकारी आहेस ना? सरकारी अधिकाऱ्यावर गंभीर आरोप झाले तर त्याच्या नोकरीचं काय होतं? नोकरी जाते का ग? हे काय बडबडतेस ग तू? माझी नोकरी का जाईल? हा, तू का बोलतेस? आणि हे कोण लागून कोण गेलीस तू? तुला कळत नाहीये वहिनी मला काय म्हणायचंय ते. तुला कायदा माहितीये ना, एवढंच विचारायचंय मला. हा बरोबर. तुझ्याकडे नोकरी नाहीये ना सध्या, म्हणून माझ्या वाईटाबद्दल विचार करतेस तू. वाईटाचा विचार मी का करू वहिनी? ते तर तुझं काम आहे ना. हे जे काय बोलायचं ना स्पष्ट बोलायचा. बर, स्पष्टच बोलते. मी जर तुझी कंप्लेंट केली तर तुझ्या जॉबचं काय होईल ग? नाही म्हणजे काल रात्री तू जे काही केलंस ना, हे जर तुझ्या ऑफिसमध्ये कळलं तर नक्की काय ऍक्शन्स घेतले जातील? मी काही केलं नाहीये धन्याच्या गाडीला. गाडीला? पण मी तर आता गाडीचा विषयच नव्हता काढला. याचा अर्थ धन्याच्या गाडीला जे काही झालंय ना ते तूच केलंयस, हो की नाही? वा 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 वा. हा, नाही वाटलं नव्हतं ग या थराला जाशील तू. हा, आरोप करते माझ्यावरती, तेही खोटे नाटे. मी ऐकून घेणे असं वाटलं? अजिबात नाही. आणि मुळात त्या धन्याच्या फालतू गाडीशी माझा काय संबंध? माझं काय घेणं देणं आहे ग? यापुढे माझ्यावर आरोप केलेस ना तर गाठ माझ्याशी. हा, अश्विनी वहिनी, मी ना खोटं बोलतेय आणि ना आळ घेतेय. मी जे काही बोलतेय ना ते मी सिद्ध करू शकते. पुरावे आहेत माझ्याकडे. बघायचंय तुला? सिद्ध करू शकते? पुरावे तिच्याकडे? काय समजलं हिला? मला कोणी बघितलं का? ठीक आहे अश्विनी वहिनी, तुला जर मान्य करायचं नसेल तर मी सिद्ध करून दाखवे आणि तेही सगळ्यांसमोर करून दाखवे. काय गे खोटे आरोप करतेस माझ्यावरती? लाज वाटत नाही का ग? हा, तुला तमाशे करायचे सगळ्यांसमोर है ना? ठीक आहे, नाही करत तमाशे, नाही सांगत घरच्यांना. डायरेक्टली पोलिसांना जाऊन सांगते मी जे सांगायचंय ते, मग ते येऊन घरच्यांना सांगतील. असं चालणार आहे का तुला? अजूनही वेळ गेलेली नाही अश्विनी वहिनी.
जर तुला हे सगळं नको असेल आणि पश्चाताप करायची तुझी इच्छा असेल तर मी हिचं ऐकल्याशिवाय काहीही पर्याय नाही आता. तिला खरंच कळलं असेल आणि घरात हिने सांगितलं तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल. काय करायचंय? सांगते. जर तुझी इच्छा असेल की मी हे सगळं कुणालाही सांगू नये तर उद्या ट्युशनला जितकी मुलं येतील ना त्यांच्यासाठी साजूक तुपातला गुडाचा शिरा तू तुझ्या हातानं बनवून त्यांना द्यायचास.